काही चित्रपटांचं भविष्य हे बॉक्स ऑफिसवर नसते. चित्रपट कितीही चांगला असला तरीही ऑडियन्सला बॉक्स ऑफिसपर्यंत घेऊन जाणं ही एक कसरत झालेली आहे. त्यामुळे जे चित्रपट खरंच बॉक्स ऑफिसवर चालायला पाहिजे असेही चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर चालत नाहीत. आणि मग काही दिवसानंतर ते OTTवर रिलीज होतात आणि ते चित्रपट हिट होतात. अक्षरशः बॉक्स ऑफिसपेक्षा डबल टिबल धंदा करतात. आणि असाच चित्रपट मी आज तुम्हाला सांगणार आहे. 4 मित्रांची कहाणी आहे. लहानपणापासून चौघही एकत्र राहतात, एकत्र वाढले, एकत्र खेळले, एकत्र शाळेत गेले. त्या चौघांमधल्या एकाचा खून होतो आणि ते खून होताना हे तिघही बघत असतात. गाडीमध्ये बसलेले असतात. तिघांपैकी एकानेही त्याची मदत केली नाही. कहाणी पुढे जाते आणि परत एका मुलीचा मर्डर होतो. ह्या मर्डर सोबत ह्या तिघांचं काही कनेक्शन आहे का? पोलीसवाले सस्पेक्टला शोधतायत. 1, 2, 3 असे वेगवेगळे सस्पेक्ट येत राहत आहेत. त्या प्रत्येकाचं इंटरोगेशन होत राहतंय. प्रत्येकाची वेगळी वेगळी कहाणी तिथं ऐकायला भेटते. प्रत्येकजण वेगळ्या कहाणीनी वेगळ्या अँगलनी ही स्टोरी सांगतो. रायटिंग एकदम जबरदस्त आहे. चित्रपटामध्ये जे ॲक्टर आहेत, अमित साध, मंजिरी फडणवीस, एकदम उत्तम ॲक्टिंग केलेली आहे. सगळ्यात भारी ॲक्टिंग मला त्या पोलीसवाल्याची वाटली, जो त्या केसची इन्व्हेस्टिगेशन करत असतो. मला खूप दिवसानंतर असं जाणवलं ना, की आपल्या भारतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या कॉमनली घेतल्या जात नाही. बरं झालेलं आहे, पोलीसवाला आणि वकील त्या सस्पेक्टच्या पुढे बसलेले आहेत. सस्पेक्टला वकील बोलत आहे, पण एवढ्या कॉमन पद्धतीने बोलत आहे, एवढ्या कॅज्युअली पद्धतीने बोलत आहे, की आपण हॉलिवूडमध्ये फक्त बघत असतो, हिंदीमध्ये बघत नाही. कारण हिंदीमधले जेव्हा जेव्हा पोलीसवाले दाखवलेत, ते पोलीसवाले फक्त ठोकतायत, दे दनादन, दे दनादन. पण यातला जो पोलीसवाला आहे ना, एवढा कॅज्युअली आहे, एवढा भारी कॅरेक्टर त्याचं मला आवडलं ना. स्टोरी एवढीच आहे. 4 मित्र आहेत, त्याच्यामधला एक जण मरतो आणि काही दिवसानंतर एका मुलीची हत्या होती. त्या हत्येच्या मध्ये ह्या तिघांचं काही कनेक्शन आहे का? मग एक 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 करून हे तिघ जण त्यामध्ये अडकत जातात आणि कशा पद्धतीने मिस्ट्री ती उलगडत जाते. जबरदस्त पद्धतीने हा चित्रपट तयार केलेला आहे. चित्रपटामध्ये मला एकच खंत वाटली, की ती सेकंड हाफमध्ये ज्यावेळेस त्या दोघांचं गाणं दाखवलं होतं, ते गाण्याची काही गरज मला वाटत नव्हती. ओव्हरऑल हा चित्रपट एकदम जबरदस्त आहे. ॲमेझॉन प्राईमवर हा चित्रपट आहे, तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. आणि शेअर करा त्या मित्रांसोबत ज्यांना मर्डर मिस्ट्री पिक्चर आवडतात.